नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज होता गणेश जन्मोत्सव. म्हणजे माघ महिन्यात गणेश चतुर्थीप्रमाणे गणपतीचा जन्मोत्सव साजरा करता येतो. याला माघी गणेशोत्सव असेही म्हणतात. ज्या दिवशी शिवाने शिरच्छेद केल्यानंतर गणपतीला इंद्राने हत्तीचे मुख लावले, तोच हा माघ चतुर्थीचा दिवस, ज्यालाच आपण गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो. आपल्याला तर माहीतच आहे, लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पा हा प्रत्येकाचा प्रिय असा देव आहे. म्हणजे प्रत्येकाला तो आपल्या जवळचा असा वाटतो आणि त्याचं काही इतकं असंही नसतं की माझ्यासाठी हे करा, माझ्यासाठी ते करा, किंवा त्यांची व्रते इतकी कडकही नसतात. त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्या जवळचे आपल्याला वाटतात. गणेश जयंती त्याचबरोबर आज गुरुवार देखील होता. तर नेहमीप्रमाणे उंबरठ्याला हळदीचं लेपन, पूजा मांडणी इत्यादी सर्व केलं. त्यानंतर जवळच असलेल्या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि तिथेच बरोबर शेजारी गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर आहे, जे अतिशय सुंदर आहे. त्यालासुद्धा इतकं सुंदर सजवलं होतं. म्हणजे गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवादिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यानंतर ज्या वाईब्स येतात, ते काही वेगळ्याच असतात, त्या निराळ्याच असतात. नंतर तिथून माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं बोरनान होतं, तर तिथं गेलो आणि ही माझी मैत्रीण आणि हा तिचा छोटासा मुलगा. हे बोरनान वगैरे तर आत्ता आत्ता निघाले. पहिलं तर म्हणजे आपलं बारसं घालणं सुद्धा आपल्या आईवडिलांसाठी एक मोठा विषय होता. पण आता हे बोरनान वगैरे तर वेगळंच निघाले. त्यानंतर घरी आल्यानंतर आमचे जे रूम मालक आहे त्यांच्या नातवाचे सुद्धा बोरनान होते. ते बोरनान आटपलं, हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे झाला. सगळं काही व्यवस्थित झालं आणि उपवास असल्यामुळे प्रचंड भूक लागलेली. पण कार्यक्रम संपवण्याच्या आधी तर आपण जाऊ शकत नाही ना. कार्यक्रम वगैरे झाला, जेवण वगैरे झालं, रात्रीचा उपवास सोडला. तर असा होता हा आजचा दिवस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.